DS नाडगे विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा 30 वर्षांनी स्नेहबंध जुन्या शालेय आठवणींना दिला उजाळा। कारदगा येथील DS नाडगे हायस्कूलमधील सन 1995-1996 या शैक्षणिक वर्षातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहबंध कार्यक्रम उत्साहाने पार पडला। तब्बल 30 वर्षांनी एकत्रित आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत पुन्हा एकदा शाळा भरवली। अध्यक्षस्थानी चेअरमन डॉक्टर अभिनंदन मुराबट्टे हे होते। प्रारंभी सर्व शिक्षकांना व माजी विद्यार्थ्यांना फेटा बांधून फुलांच्या उधळणीत हायस्कूल प्रांगणात त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं। हायस्कूल पटांगणातील कैलासवासी DS नाडगे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला। सरस्वती प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन विजय पाटणकर, डॉक्टर अभिनंदन मुराबट्टे, NT माळी व उपस्थित शिक्षकांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी दिवंगत शिक्षक व माजी विद्यार्थ्यांना आदरांजली वाहण्यात आली। माजी विद्यार्थ्यांनी आपला परिचय करून दिला। उपस्थित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व मान्यवर यांना सन्मानचिन्ह देऊन तसेच 10वी व 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला। अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉक्टर अभिनंदन मुराबट्टे म्हणाले, ग्रामीण भागामध्ये DS नाडगे विद्यालयाने शैक्षणिक क्षेत्रात एक वेगळी प्रतिमा निर्माण केली आहे। अशा या कार्यक्रमामधून जुन्या आठवणींना उजाळा देऊन शाळा व शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं काळाची गरज असल्याचं सांगितलं। NT माळी म्हणाले, तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही जा, पण आपली संस्कृती, गाव, शाळा, माणुसकी विसरता कामा नये। हा स्नेह मेळावा भरून विद्यार्थ्यांनी खरंच जुन्या आठवणींना प्रेरित केल्या असल्याचं सांगितलं। विजय पाटणकर, VK खोत, PL पाटोळे, मंगल कुलकर्णी, AM मिरचे या शिक्षकांनीही मनोगत व्यक्त केलं। माजी विद्यार्थी डॉक्टर सुखदेव वैद्य, सुभेदार सूरज मुजावर, अनिल नाईक, शीतल आकुर्डे, सोमनाथ जाधव, महादेवी हिरेकुडे, रेखा नागराळे, देवकी माळी, महादेवी पाटील, संगीता लमाणे, रुपाली गिरमल यांनी मनोगतमधून शालेय आठवणींना उजाळा दिला। स्नेहभोजनानंतर मनोरंजन कार्यक्रमात माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी होऊन आपला आनंद द्विगुणित केला। तर प्रशांत माने यांनी सुमधुर गीत सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं। स्वागत ग्रामपंचायत उपाध्यक्ष किरणकुमार टाकळे, प्रास्ताविक अमोल होनवाडे यांनी केलं। सूत्रसंचालन रवींद्र कोणे व त्रिशला भागाचे यांनी करून कार्यक्रमास रंगत आणली। कार्यक्रमास ST कुंभार, BB पाटील, DD सदलगे, MD घोसरवाडे, DB कुंभार, भाऊसाहेब खोत, पाचगोंडा होनवाडे, देवाप्पा गावडे यांच्यासह माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक उपस्थित होते। सुरेखा जोशी यांनी आभार मानले। कारदगाहून मुख्य संपादक प्रशांत कांबळे। शिक्षकांनी या बाबतीत कार्यक्रम टाकले। ही सगळी शेतकरी माणसं आणि या शेतकऱ्यांच्या माणसाच्या जीवनामध्ये शैक्षणिकचा साधनांचा करतो। शिक्षणाचा साधनांचा हा सहा प्रकार केल्याशिवाय या गावची परिस्थिती होणार बदलणार नाही। या सरकारला या परिसराची परिस्थिती बदलणार आहे। हा सर्वांचा असणारा उपाय विचार म्हणून विमानी कुटुंबी सरांनी त्यावेळेला या सगळ्या शेती करणारी ही खानदानी माणसं आणि खानदानी विचाराची माणसं आणि त्यांच्या विचाराच्या माणसाने आज त्यांनी या सगळ्या संकुलामध्ये एक अत्यंत ऊर्जादायी करणाऱ्या वस्तूंचा आपण कार्यक्रम करतोय। आणि कालच ही घटना घडली बलनामामध्ये सातारा जिल्ह्यात सव्वीस जणांना मारलेल्या काय पाकिस्तानच्या बसवलच्या लोकांनी आज जोडे घेतले आणि सभागृहाने शरणागती पत्करली। नाकात आणि तोंडात त्यांच्या कानामध्ये सभागृहात पाणी गेलं आणि मुरुड करणाऱ्या या सगळ्या सार्वजनिक पाकिस्तानच्या बसवला अक्कल आणि तुम्ही लोकांनी ते केलेलं आहे। पूर्णपणे दुसरी गोष्ट आहे की 3 वर्ष एकत्र राहिल्यानंतर जो काय स्नेह आहे, जे काय मित्रत्वाचं नातं आहे, जी काय मैत्री आहे ती चिरकाळ टिकावी
यासाठी आम्ही अगदी मन मोकळेपणानं आपुलकीने राहिलं तर ही मैत्री चिरकाल टिकते. तुम्ही जगाच्या पाठीवर कुठं ना असे ना तर त्या ठिकाणी कधी ना कधी एखाद्या मित्राची आठवण होते. आता मी सुद्धा सेवेमध्ये असताना कधी वाढले हे दुरावे कळे ना जुरे बाग आता सुनी सुनी सारी कळे नाशी हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे कळे नाशी हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली. कधी वाढले हे दुरावे कळे ना जुरे बाग आता सुनी सुनी सारी कळे नाशी हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे कळे नाशी हरवली पाखरे. Oh,